सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. नवोदय प्रवेश परीक्षा 2026 बॅच जी आहे आपली ती 20 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार होती. परंतु 20 फेब्रुवारी नंतर देखील बरेच दिवस झाले अजून बॅच लॉन्च झालेली नाहीये. अशा पद्धतीचे बरेचसे पालकांचे आम्हाला फोन येत आहेत. तर जसे तुम्ही आता आम्हाला फोन करतायत तसेच फोन आम्हाला पूर्वी सुद्धा आले होते, ज्या वेळेला आपण बॅचची डेट ठरवली होती त्यावेळेला. तर त्यावेळेला पालकांचं म्हणणं असं पडलं होतं की आता विद्यार्थ्यांच्या फायनलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम सुरू होत आहेत. मार्च महिन्याचा पहिला आठवडा, दुसरा आठवडा विद्यार्थी हे फायनल इयरच्या परीक्षांमध्ये बिझी असणार आहे आणि मग त्यामुळे बऱ्याच पालकांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की ही बॅच जी आहे ती थोडीशी पोस्टपोन करण्यात यावी. परंतु बॅचची निश्चित तारीख काय ठेवायची हे आमच्याकडनं डिसाईड होत नव्हतं. याला कारण असं की बऱ्याच परीक्षा ह्या ज्या आहेत त्या एप्रिल पर्यंत चालतायत किंवा मार्च एंडिंग पर्यंत चालतायत किंवा बऱ्याचशा परीक्षा ज्या आहेत त्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपतायत. त्याच्यामुळे मग डिसाईड काय करायचं की नक्की तारीख काय ठेवायची, यामुळे मग आम्ही काय केलं, आम्ही आमच्या ओळखीमधले जेवढे काही पॅरेंट्स होते, आमच्या बॅच मधले जे काही पॅरेंट्स होते त्यातल्या बऱ्याच पालकांना आम्ही फोन केलेत आणि त्यांना आम्ही विचारलं की तुमच्या एक्झाम्स कितीपर्यंत आहेत, कधीपर्यंत त्या चालू राहणार आहेत, कधीपर्यंत विद्यार्थी बिझी असणार आहेत आणि मग एक मिड डेट जी आहे ती मिड डेट ठरवण्याचा आमचा प्रयत्न होता की जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण जे प्रॉमिस केलेलं आहे 8 महिन्यांची बॅच मिळावी, त्या 8 महिन्यांची बॅच सुद्धा आमच्याकडनं दिली जाईल आणि विद्यार्थ्यांच्या फायनल एक्झाम ज्या आहेत त्या फायनल एक्झाम सुद्धा त्यांच्याकडनं मिस होणार नाही किंवा त्याच्याकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होणार नाही. काय होतं ना की एका वेळेला फायनल एक्झाम पण आणि दुसरी बॅच पण यांचा दोघांचा सिलेबस खूप वेगळा वेगळा असल्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यामुळे मग आपण फायनली बॅचची जी नवीन तारीख आहे ती डिसाईड केलेली आहे. आता आपली जी बॅच आहे ती बॅच सुरू होणार आहे 16 मार्च 2026 रोजी. ठीक आहे. बॅच बद्दलचे बाकीचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुरे सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये ज्यांनी कोणी ही बॅच विकत घेतली असेल किंवा ज्यांना कोणाला ही बॅच विकत घ्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे. तो 16 मार्च 2026 रोजी आपली नवोदय प्रवेश परीक्षा 2026 ची जी बॅच आहे ती सुरू होणार आहे. या एक्झामला कोण अपियर होऊ शकतं हा जो पुढचा पालकांचा प्रश्न असतो. तर जे विद्यार्थी आता पुढच्या वर्षी, पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये जून मध्ये ज्या वेळेला शाळा सुरू होते त्यावेळेला जे विद्यार्थी इयत्ता 5वीत असतील ते नवोदयची प्रवेश परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे. नवोदयची प्रवेश परीक्षा तुम्ही दिल्यानंतर तुम्ही जर त्यात पास झालात तर तुम्हाला संधी मिळू शकते इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंत मोफत शिक्षणाची. ठीक आहे. मग आता मोफत शिक्षण म्हणजे कसं, तर नवोदयच्या शाळा असतात, प्रत्येक शहरामध्ये एक शाळा, अशा महाराष्ट्रामध्ये एकूण 34 शाळा नवोदयच्या आहेत आणि ह्या 34 शाळांमध्ये प्रत्येक शाळेत 80 विद्यार्थी हे नवोदय प्रवेश परीक्षेच्या मार्फत ऍडमिशन घेतले जातात. ठीक आहे. मग आता हे जे 80 विद्यार्थी आहेत या 80 विद्यार्थ्यांना काय काय मिळतं, तर या 80 विद्यार्थ्यांना मोफत मध्ये सीबीएसई बोर्डातलं शिक्षण मिळतं. त्यांना गणवेश, शाळेसाठी लागणारं साहित्य, विद्यार्थ्यांचं राहणं, खाणं, त्यांना जर तिथे शाळेत असताना किंवा तिथे राहत असताना काही मेडिकल इमर्जन्सी आली तर तो दवाखान्याचा खर्च, त्याच्याच सोबत ज्या वेळेला विद्यार्थी 11वी 12वीत जातात आणि त्यांना नीट किंवा जेईई सारख्या परीक्षा जर द्यायच्या असतील तर त्याचं सगळं कोचिंग, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नवोदयच्या विद्यार्थ्यांना मोफत मध्ये देण्यात येतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर इच्छा असेल की तुमच्या विद्यार्थ्याचं, तुमच्या पाल्याचं 6वी पासूनचं 12वी पर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते मोफत मध्ये व्हावं तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना नवोदय प्रवेश परीक्षा द्यायला लावू शकतात. आता ह्या नवोदय प्रवेश परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो आपण आपल्या या बॅच मध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. बॅच जी आहे ती आपली लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. लाईव्ह बॅच मध्ये जर समजा तुम्हाला लेक्चर अटेंड करायला नाही जमलं त्यावेळेला विद्यार्थ्यांचे बऱ्याचदा असं होतं ना की विद्यार्थी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कॉन्स्टंटली कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये बिझी असतो. म्हणजे सकाळी उठलं की त्यांना होमवर्क करायचा असतो, मग त्याच्यानंतर शाळा असते, मग त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजेला घरी आल्यानंतर त्यांचे रेग्युलर जे काही अकॅडमिक्स आहेत त्यांचे क्लास असतात किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा कथ्थकचा क्लास, चेसचा क्लास, डान्सचा क्लास, जे काही असेल ते वेगळे वेगळे असे क्लासेस असतात. मग विद्यार्थी परत थकून वागून घरी येतात, मग त्यांना त्यावेळेला लाईव्ह लेक्चर जे असतात ते लाईव्ह लेक्चर करायला वेळ मिळत नाही. मग असे विद्यार्थी काय करू शकतात, तर असे विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार त्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते बघू शकतात. बॅचेस जे आहेत आपल्या त्या सकाळ संध्याकाळी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर लाईव्ह डाऊट क्लासेस सुद्धा आपले होणार आहेत. लाईव्ह सेशन ज्या वेळेला होतात त्यावेळेला विद्यार्थ्यांना चॅटिंग जी आहे ती शिक्षकांसोबत करता येते.
त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना जर एखादा प्रश्न अडलेला असेल तर तो विद्यार्थी शिक्षकांपर्यंत तो प्रश्न पोहोचवू शकतो आणि शिक्षकांपर्यंत तो प्रश्न पोहोचला की मग शिक्षक त्याचं उत्तर जे आहे ते विद्यार्थ्यांना देतात. ठीक आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक्झाम ओरिएंटेड आत्मविश्वास जो आहे की एक्झामच्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे विशेष सत्र जे आहे विद्यार्थ्यांचे ते घेतले जात असतात. रेग्युलरली विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस टेस्ट ज्या असतात त्या टेस्ट घेतल्या जात असतात. वीकली टेस्ट म्हणा किंवा डेली टेस्ट म्हणा, अशा पद्धतीने विविध प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जात असतात. तुमच्याकडे कुठलंही डिव्हाइस असू द्यात, मोबाईल असू द्यात, टॅबलेट असू द्यात, कम्प्युटर असू द्यात किंवा लॅपटॉप असू द्यात, तुम्ही कुठल्याही डिव्हाइसवर आमची बॅच जी आहे ती बॅच बघू शकताय. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडच्या सर्व शिक्षकांचा जो अनुभव आहे तो 15 वर्षांपेक्षा अधिकचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी आमचे शिक्षक सगळे काम करत आहेत. त्याच्यामुळे अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांच्याकडनं कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलीही कन्सेप्ट किचकट न वाटता आनंददायी पद्धतीने त्यांच्याकडनं तो अभ्यास जो आहे तो करवून घेतला जातो. आता ही बॅच जी आहे, या बॅचची फी जी आहे ती आहे 4,999 रुपये. अतिशय स्वस्त दरामध्ये आपण 8 महिन्यांची बॅच विकत देत आहोत. आता ह्या 8 महिन्यांच्या बॅच मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे आणि 8 महिने तुम्हाला डेली बेसिसला तुमच्या ऍप्लिकेशनवर लेक्चर असणार आहे. याच्याच सोबत युट्यूबवर सुद्धा आम्ही तुम्हाला वेगळे वेगळे सेशन्स देणार आहोत. आता सुद्धा आपले बरेचसे युट्यूबवर लेक्चर चालू असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला या बॅचेस बद्दल येणारे जे काही प्रश्न आहेत किंवा या बॅच मध्ये किंवा नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरचा सुद्धा विद्यार्थ्यांचा अभ्यास आत्तापासून आम्ही युट्यूबवर घेत आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला 4,999 रुपये जास्त वाटत असतील, तुमच्याकडे तेवढं बजेट आता या महिन्याला नसेल की एवढं आम्ही एकाच वेळेला नाही भरू शकत आहे, असं जर असेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा ही बॅच विकत घेऊ शकताय. तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंट मध्ये बॅच विकत घेता येते. तुमची प्रत्येक इन्स्टॉलमेंट जी आहे ती 2,000 रुपयांची असते. या संदर्भात जर तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर या नंबरवर तुम्ही फोन करा, जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होतील. थँक्यू.